सविस्तर आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपण बघूयात। आजचा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, पहिला दिवस आहे 1 जानेवारी आणि संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊयात। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी। खंडणी प्रकरणात आरोपी कराडला केलं होतं केज कोर्टात हजर। जळगावच्या पाळधी गावात 2 गटात राडा। किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी। घटनास्थळी दंगल नियंत्रक पथक तैनात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर। विविध विकास कामांची करणार पाहणी। फडणवीसांच्या गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चांना उधाण। कोरेगाव भीमा शौर्य दिनानिमित्तानं विजयस्तंभस्थळी अनुयायांची गर्दी। विजयस्तंभाला फुलांची सजावट। मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम सुरू। नवीन वर्षात कमी झाले व्यावसायिक सिलेंडरचे दर। 14 रुपयांनी कमी झाले दर। आजपासून व्यवहारामध्ये अनेक बदल होणार। कार खरेदी करणं महागणार तर यूपीआय पेमेंट मर्यादा वाढणार। राज्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत। समुद्रकिनारे, धार्मिक स्थळांवरती उसळली पर्यटकांची गर्दी। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा। विदेशातही 2025चं जंगी स्वागत। सिडनी, मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर आतषबाजी। न्यूझीलंड आणि थायलंडमध्ये सुद्धा जल्लोष। राज्यात नववर्षाचं जल्लोषात स्वागत। वर्षाची सुरुवात देवदर्शनानं करण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी। सर्व मंदिरं भाविकांनी गजबजली। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये राडा झाला। किरकोळ कारणातून 2 गटांमध्ये हाणामारी झाली जोरदार। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यावरून 2 गटात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। घटनास्थळी दंगल नियंत्रक पथकासोबतच पोलिसांचा ताफा दाखल झालाय आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणली जाते। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी ज्यावेळेस 31 डिसेंबर रोजी रात्री त्यांच्या घरी जात होत्या त्याचवेळी त्यांच्या वाहनाचा इतर वाहनाला धक्का लागला आणि त्याच माध्यमातून जर या ठिकाणी पारडी गावात जर बघितलं तर काहीसा तणावपूर्ण या ठिकाणी वातावरण निर्माण झालं होतं आणि या तणावाच्या वातावरणामध्येच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नीला कुठेतरी शिवीगाळ काही समाजकंटकांनी केली आणि त्याच माध्यमातून आपण जर बघू शकतोय तर पारडी गावामध्ये 2 गटामध्ये या तुफान वाद निर्माण झाला आणि पारडी गावामध्ये आज सकाळपासून तर उद्या 2 जानेवारी सकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 म्हणजे संचारबंदी या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने लागू करण्यात आलेली आहे आणि मध्यरात्रीच्या सुमारास जर आपण बघू शकलं तर या ठिकाणच्या पारडी बस स्थानकावरील 3 ते 4 दुकानं या ठिकाणी समाजकंटकांनी असतील 2 गटात ज्यावेळेस वाद झाला त्यावेळेस या ठिकाणी जाडपोड देखील करण्यात आलेली होती आणि पारडी गावाच्या रस्त्यावरती 3 ते 4 वाहनांची देखील या ठिकाणी जाडपोड करण्यात आलेली होती। रात्रीच्या सुमारास झालेल्या या वादामधील काही 6 ते 7 जणांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। काहींना अटक करण्यात आलेली आहे तर काहींचा शोध या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी मध्यरात्रीपासून तैनात करण्यात आलेला असून या ठिकाणी 3 गट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आणि त्याच माध्यमातून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज पासून तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। मात्र 2 गटात झालेल्या या वादामध्ये आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी पारडी गावाला कुठेतरी नवीन वर्षाचा सण साजरा करता येणार नाही आहे, उत्सव साजरा करता येणार नाही का की या ठिकाणी संचारबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। जिल्हा पोलीस दल या ठिकाणी शोध घेत आहे की या नेमकी घटना झाली कशा पद्धतीने या ठिकाणी तणावाचे वातावरण रात्री निर्माण झालेले होते। या संपूर्ण घटनेची माहिती आम्ही न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न देखील करणारच आहोत। मात्र आपण जर बघतोय तर उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी संचारबंदीचे आदेश पारडी गावासाठी लागू करण्यात आलेले आहे।
नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव. पुढची बातमी पाहूयात. कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी झाली आहे. अभिवादन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं अनुयायी आलेत. 2 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 8 ते 10 लाख अनुयायी येणार असा अंदाज आहे. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात देखील काही बदल करण्यात आलेत. आपल्यासोबत पुणे जिल्ह्याचे कलेक्टर आहेत डॉक्टर सुहास दिवसे सर. सर, स्वागत आहे न्यूज 18 मध्ये. दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी रोजी यंदाही हा सगळा मोठा उत्साह साजरा होतोय. कशी प्रशासनाची तयारी आहे? तुम्ही जातीनं या सगळ्यावर लक्ष दिलंय, काय दिवसभराची तयारी असणार आहे? यावर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर अनुयायांची गर्दी होईल त्याचा एकूण अंदाज घेऊन जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या पूर्ण जर सोहळ्याचं तुम्ही जर स्वरूप बघितलं तर एका दिवसामध्ये साधारणपणे 8 ते 10 लोक इथे येतात आणि खूप कमी वेळ इथं थांबून अभिवादन करून लगेच जातात. त्यामुळे या दृष्टीने नियोजन करताना 2 गोष्टीवर प्रामुख्याने भर दिला गेला की बाहेरच्या सर्व महाराष्ट्रामधून जी वाहनं येतात या अनुयायांची त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था. तर जवळजवळ 350 एकरवर आम्ही 40,000 वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि तिथून मग या विजयस्तंभापर्यंत येण्यासाठी जी बसेसची व्यवस्था आहे ती बसेसची किती जास्त आपण एफिशियंटली वापरू बसेस त्याचं नियोजन खूप चांगलं केलं. मग काल 550 बसेस होत्या रात्री, आज दिवसभर साधारणपणे 1100 बसेस आहेत. याच्यामध्ये मग अगदी मायक्रो प्लॅनिंग करताना बस ड्रायव्हर्स पासून त्यांच्या ड्युटीज पासून एका बसला लागणारा जो काही फेरीसाठी वेळ त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप बारकाईने नियोजन केलेलं आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर इथं आणणं आणि अभिवादन करून त्यांना घेऊन जाणं ह्याच्या बाबतीमध्ये खूप चांगलं नियोजन आहे. साधारणपणे 10,000 पोलीस आणि इतर स्वयंसेवक इतर सर्व यांचं सर्व बंदोबस्ताचा प्लॅन तयार झालेला आहे. त्याप्रमाणे डिप्लॉईड आहे मॅनपॉवर. NDRF SDRFचे आमचे इथं दल तैनात आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी आम्ही घेतलेली आहे. जवळजवळ 2400 टॉयलेट्स, मोबाईल टॉयलेट्स प्लस टेम्पररी टॉयलेट्स आम्ही ठेवली आहेत. मोठ्या प्रमाणावर इथं आम्ही अँब्युलन्सेस ठेवलेले आहेत, हिरकणी कक्ष ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे एकूणच आषाढी आणि कार्तिकेच्या वारीच्या लेवलचं आपण त्या पद्धतीची SOP ठेवून त्या पद्धतीने आपण नियोजन केलं. कॅमेरा पर्सन गणेश कदमसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, कोरेगाव भीमा.